नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो संदेश आहे स्वामींचा तुमच्यासाठी, तो हा आहे की तुम्ही सगळ्यांना सांभाळून सांभाळून आता कुठेतरी थकला आहात आणि तुम्हाला तुमच्या शरीराला, हा महत्त्वपूर्ण संदेश आहे, तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे. कारण तुम्ही कुठेतरी इतकी दगदग करताय, इतकी दगदग होते तुमची, की तुमचं स्वतःकडेच दुर्लक्ष होतं आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होते, पण तुम्ही हेल्पलेस. म्हणजे काय तर तुम्हाला समजते पण तुम्हाला मार्ग नाही भेटत आहे त्यातून. तुमची इतकी दगदग होते आहे. तुम्हाला स्वतःला वाटतं की थोडा वेळ स्वतःसाठी वेळ द्यावा, शांत बसावं, पण ते तुमच्याकडून होत नाही आहे. तुमचं भक्तीतही मन नाही लागत, तुम्हाला भक्ती करावीशी वाटते आणि तुम्ही अशा एक कन्फ्युजन स्टेटमध्ये असता. म्हणजे कधीकधी तुम्ही खूप चंचल होता, बावरून जाता आणि खूप कन्फ्युजन स्टेटमध्ये तुम्ही जाता की ह्या परिस्थितीत काय करावं, काय निर्णय घ्यावा, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, ह्या कश्मकशमध्ये तुम्ही कधीकधी असता. तर तुम्हाला सांगितलं जातं आहे ना की हे सगळं का होतं आहे. कारण कुठे ना कुठे तुमची मानसिक स्थिती ही हल्ली आहे. बघा, तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. तर तुमचं आयुष्य तुम्हाला कसं घडवायचं आहे ते तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करताय, आपलं तुम्ही परिस्थितीला आपलं मित्र बनवून घेतलं आहात. म्हणजे काय आहे ना, कशी परिस्थिती असू दे, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतःला ढालून घेता त्यात, पण त्यात तुम्ही खुश नाही आहात. कारण ती परिस्थिती जी आहे ती जर तुम्हाला काही शिकवते आहे ना, तर ती चांगली गोष्ट आहे. जर त्यातून तुम्ही काही शिकता आहात आणि सकारात्मक होत आहात आणि खूप काही बदल करत आहात, तर ती चांगली गोष्ट आहे. पण तुमची परिस्थिती आहे ना, तुम्हाला जे काही शिकवते ना, त्यातून तुम्ही काही शिकत पण नाही आहात आणि त्यामुळे तुम्हाला कधी-कधी असं वाटतं की हितून आता मार्गच नाही दिसत आहे कुठला. आणि ती आर्थिक परिस्थिती असू शकते, सगळ्यात जास्ती आर्थिक परिस्थिती. आणि कुठे ना कुठे इमोशनल कन्फ्युजन असतं तुम्हाला. म्हणजे मानसिक स्थितीमुळे आर्थिक स्थिती पण तुमची खराब होते आहे. कारण तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे, मानसिकता बरोबर नाही आहे. जेव्हा मेंटल हेल्थ चांगली नसते माणसाची, तेव्हा तो कुठलेही निर्णय किंवा त्याच्या आयुष्याची जी गती आहे ती थांबून जाते. ते तुमच्याबरोबर होतं आहे आणि ते तुमचं डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या आर्थिक स्थितीवरती होतं आहे. कदाचित तुमच्यावरती खूप काही गोष्टींचा भार असू शकतो, पैशांच्या रिलेटेड. आर्थिक स्थितीच्या बद्दल तुमच्यावरती खूप काही भार आहे. तुमच्यावरती खूप गोष्टींची जिम्मेदारी आहे. तुम्ही स्वतः मे बी घर चालवत असाल, तुमच्यावरती खूप सारं लोन असू शकतं, तुमच्यावरती कर्ज असू शकतं, तुमच्यावरती अशा काही गोष्टी अवलंबून आहेत जिथे तुम्ही हातपाय हलवल्याशिवाय त्या गोष्टी साध्यच होणार नाही. तुमच्यासाठी पण नाही आणि तुमच्या प्रियजनांसाठी पण नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटते की तुम्ही गुरासारखे राबताय दिवसेंरात्र आणि ते करता करताय ना तुम्ही थकलासुद्धा आहात. आणि तुम्हाला आता कुठेतरी असं वाटतं की थांबलं पाहिजे, शांती पण तुम्हाला पाहिजे. तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे ना कळतात आहे, पण तुम्हाला त्यातून मार्ग नाही भेटत आहे. का? कारण तुमची मानसिक स्थिती हललेली आहे.
जेव्हा बघा आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक ह्याचं जेव्हा मिलन असतं ना, तेव्हा मग आयुष्य एक अचूक दिशा घेतं किंवा अचूक रीतीने ते चालायला सुरुवात होतं. पण आता काय आहे, तुमचं इमोशनल मेंटल स्टेट इम्बॅलन्स आहे, फायनान्शियल स्टेट इम्बॅलन्स आहे. कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की हे सगळं सोडून कुठेतरी पळून जावं असंच वाटतं तुम्हाला. पण ते तुम्ही करू नाही शकत, कारण तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. म्हणजे काय, जबाबदाऱ्या आहेत आणि त्या तुम्हाला पार पाडायच्याच आहेत. त्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे, म्हणजे त्याशिवाय तुम्हाला काही इलाज नाही आहे. तर अशा स्थितीमध्ये ना स्वामी तुम्हाला सांगत आहेत की फक्त 10 मिनटं आहे ना स्वामींना देऊन बघा दिवसाचे. कितीही ताणतणाव असू दे, तर तुम्हाला 10 मिनटं स्वामींना द्यायची आहे. जर तुम्हाला ही सवय असेल अगरबत्ती दिवा लावायची, देवासमोर बसायची, तर खूप चांगलं. नसेल तर ही सवय लावा. तुम्ही पुरुष असाल तर तरी पण तुम्हाला हे करायचं आहे. हे नका समजू की हे फक्त स्त्रियांचं काम आहे. नाही, तुम्हाला माहिती आहे पूजा ही घरातल्या पुरुषांनी करायला पाहिजे असते. कारण घरातली स्त्री ऑलरेडी लक्ष्मी रूपात खूप काही कार्य करत असते. तर ती स्त्री जी असते ती सगळ्या फॉर्ममध्ये असते. पण पुरुष जो असतो ना, तो घराचा फाउंडेशन असतो आणि त्यांनी केलेली पूजा ही सर्वश्रेष्ठ असते घरातली. तर त्यामुळे घरातल्या पुरुषांनी जर पूजा केली तर ती अतिउत्तम असते. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तर तो स्वामींनी पोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा गजर करायला विसरू नका. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.